पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार प्रकरण. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एक आरोपी ताब्यात, गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त, 3 आरोपी फरार. जामखेड शहरातील पैलवान सागर किसन मोहोळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं वेगवान कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर रोड ते खाडीनगर मार्गावरील नुरानी कॉलनी परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी पैलवान सागर किसन मोहोळकर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी किसन चांगदेव मोहोळकर राहणार जामवाडी तालुका जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 122/26 अन्वये भारतीय न्यायिक संहिता कलम 109(1) तसेच आर्म ऍक्ट 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आलं. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकानं जिक्री तालुका जामखेड येथील शिवारातून अभिमन्यू महादेव पोते वय 24 राहणार भुतवडा रोड लाईटबोर्ड शेजारी जामखेड्यास ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे राहणार शास्त्रीनगर कोथरूड पुणे, रोहित विठ्ठल आखाडे राहणार कोथरूड पुणे व चिन्या नावाच्या साथीदारासह पूर्वीच्या वैमनस्यातून सागर मोहोळकर यांच्या हालचालींची माहिती देऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. दरम्यान आरोपीकडून 35,000 रुपयांचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची ज्युपिटर मोटरसायकल 40,000 रुपये, मोबाईल 15,000 रुपये असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. उर्वरित 3 फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, जामखेड.